शिरोळ तालुक्यात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिरोळमधील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर तहसीलदार हेळकर यांच्या हस्ते तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर महापुरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या वजीर रेस्क्यू टीमला सन्मानित करण्यात आलं. कुरुंदवाडमधील सीताबाई पटवर्धन विद्यालयाच्या प्रांगणावर नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी कुरुंदवाड शहरातील शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कागलमध्ये तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. गैबी चौकात एनडीएमध्ये यश प्राप्त केलेल्या पायल गाडेकर यांच्या हस्ते नगरपालिकेच्या आवारात मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. पोलीस ठाण्याच्या प्रांगणामध्ये पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, पंचायत समितीच्या प्रांगणात गटविकास अधिकारी तथा प्रशासक कुलदीप बोंगे यांच्या हस्ते तर शाहू साखर कारखान्याच्या प्रांगणात संचालक बॉबी माने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहण सोहळ्याला जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, चंद्रकांत गवळी, संजय चितारी, नायब तहसीलदार अर्चना कुलकर्णी, रुपाली सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी यशोदीप पोळ, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध शाळांचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. इचलकरंजीत सकाळी प्रांत कार्यालयाच्या आवारात प्रांताधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी पोलीस उपअधीक्षक साळवे यांच्यासह 4ही पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काँग्रेस कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते, राष्ट्रवादी कार्यालयात विठ्ठल चोपडे यांच्या हस्ते, राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यालयात मदन कारंडे यांच्या हस्ते, ताराराणी पक्ष कार्यालयामध्ये आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते, शिवसेना शिंदे गट कार्यालयात जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या हस्ते, तर इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीनं राजाराम मैदानावर आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी शहरातील आजी माजी सैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील कोडोली परिसरात 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोडोली ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते बापूसो केकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शालेय स्तरावर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या आणि विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजेंद्र पाटील, कोडोलीच्या सरपंच स्वाती हराळे, माजी सरपंच मनीषा पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामसेवक जयवंत चव्हाण पाटील आदी उपस्थित होते. बहिरेवाडी ग्रामपंचायतीमध्ये वीरपत्नी शांता रवींद्र सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी गावातील प्रत्येक घरात 2 कचरा कुंड्यांचं वाटप करण्यात आलं. तसंच गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील एकूण 27 मंडळांना प्रत्येकी 4 सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले. यावेळी पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र जाधव, सरपंच प्रमिला जाधव, उपसरपंच युवराज भोसले, माजी सरपंच उज्ज्वला जाधव, ग्रामसेवक नंदकुमार थोरवत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राधानगरीमध्ये तहसीलदार अनिता देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी राधानगरी हायस्कूल, जागृती हायस्कूल आणि राधानगरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातून प्रभात फेरी काढत तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. काळम्मावाडी इथल्या प्रबोधनकार ठाकरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केलं. राधानगरी गैबी इथल्या जेनेसिस कॉलेजमध्ये डॉक्टर अरुण कनबरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी प्राचार्य शोभराज माळवी, संस्थेच्या उपाध्यक्षा मधुरा म्हापसेकर, सचिव आरती तायशेट्ये यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त भुदरगड तालुक्यातील गारगोटीमधील डॉक्टर डी.वाय. पाटील शिक्षण संकुलामध्ये भुदरगड पंचायत समितीचे माजी सभापती एस.डी. देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी डॉक्टर डी.वाय. पाटील शैक्षणिक संकुल, डॉक्टर डी.वाय. पाटील मराठी कॉन्व्हेंट स्कूल, ज्ञानशांती अंगणवाडी, श्री मौनी महाराज बनारस हायस्कूल, श्रीमती वत्सलाताई पाटील गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, डॉक्टर डी.वाय. पाटील अकॅडमी गारगोटीचे सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि पालक उपस्थित होते. गारगोटीमधील मौनी विद्यापीठात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणासह विविध उपक्रम पार पडले. विद्यापीठाचे चेअरमन मधुकर देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर चेअरमन मधुकर देसाई यांनी एनसीसी छात्रांना शपथ दिली. यावेळी मौनी विद्यापीठाचे कर्मचारी प्रतिनिधी अरविंद चौगुले, केडीसीसी बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर, शामराव देसाई, विजयराव घोलपे, विश्वस्त शालिनीताई देसाई यांच्यासह कर्मवीर हिरे महाविद्यालय, इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग कॉलेज, संयुक्त प्रशिक्षण केंद्र, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, पंचायत राज्य प्रशिक्षण केंद्र, श्री शाहू कुमार भवन, जवाहरलाल भवन गारगोटी या संस्थांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.